ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वापदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितं। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कंठ राधा कंठ नमोस्तुते। तप्तकांचन गौरांगे राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। पञ्चाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। बाहेर अजून काही जण आहेत, त्यांना यायचे त्यांना बोलवून घ्या, आपण दरवाजा बंद करून घेऊ. कुठे आहेस श्यामसुंदर? श्यामसुंदर प्रभू त्यांना बघा. विश्ववण सांगा. हा, तो दरवाजा तुम्ही उघडा ठेवला ना, मग ते यांना डिस्टर्बन्स होईल. हा येस. हरे कृष्णा. आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? मागच्या मंडळी भिंतीला टेकून झोपू नका फक्त बस. आता ब्रेकफास्ट झाल्यानंतर आणि तुम्ही सकाळी उठल्यात, तर सकाळी उठण्याची सवय नसेल कदाचित, तर थोडी काळजी घ्या. तर आज आपण जी चर्चा करणार आहोत ना मित्रांनो, आता रिसेंटली आपण सुरती कोर्स कंप्लीट केला बरोबर. त्यानंतर आपण 3 दिवस पुन्हा एक JOSD जर्नी ऑफ सेल्फ डिस्कवरी हा कोर्स सुद्धा ऑनलाईन घेतला. आणि त्यानंतर हे आपण ऑफिशियली आपण म्हणू शकतो ऑफलाईन आपण भेटतो आहोत. तर आजचा जो टॉपिक आहे हा खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून लक्षपूर्वक ऐकायचं अशी विनंती माझी सगळ्यांना. आणि जे काही मुद्दे असतील ते आपण नोट डाऊन करा, तुम्हाला जे महत्त्वाचं वाटत असेल ते. असं नाही की पूर्ण लेक्चर तुम्हाला एक शब्द लिहायचा आहे, नाही. जे तुम्हाला आवडलं, जे महत्त्वाची गोष्ट वाटली, जे तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखे वाटते, ती गोष्ट तुम्ही नोट डाऊन करायची आहे. ठीक आहे. तर आजचं टायटल असणार आहे सबलाईम जॉय थ्रू साऊंड डिस्कवर. इस्कॉन मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला प्रत्येकाने इस्कॉन मंदिराला कधी ना कधी भेट दिली असेल. असं कोणी आहे ज्यांनी कधी इस्कॉन मंदिरामध्ये आले नाहीत? कधी ना कधी गेलेला असाल. तर इस्कॉन मंदिरामध्ये काय काय गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात? कोणी सांगू शकेल एक गोष्ट पटापट? काय काय आपण तुमच्या निदर्शनास आलेलं आहे? कीर्तन. ओके. अजून चॅन्टिंग करत असतात लोक, प्रत्येकाच्या हातामध्ये काहीतरी असतं, है ना. अरे इकडे ना मित्रांनो, जागा इथे भरपूर. ओके. भगवंतांचे विग्रह. ओके. इस्कॉनचे जे ड्युटीज आहेत, जे विग्रह असतात ते खूप सुंदर असतात. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की इस्कॉनचे जे विग्रह असतात ते खूप सुंदर असतात. ओके. अजून काय बघायला मिळतं इस्कॉन मंदिरामध्ये? सर्विंग. काय
सेवा करत असतात भक्त. ओके, अजून प्रवचन झालं, कीर्तन झालं, है ना. तर संपूर्ण इस्कॉन मुवमेंट ही या दोन याच्यावरती आधारित आहे. एक सर्वात प्रमुख गोष्ट आहे नाम संकीर्तन. तुम्ही बघा नेहमी हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन केलं जातं आणि बरेच भक्त हातामध्ये घेऊन काहीतरी नामजप करत असतात. तर ते काय तो आहे हरे कृष्ण महामंत्राचा नामजप ते करतात. तर बघा साऊंड व्हायब्रेशन, तर दोन प्रकारचे साऊंड असतात. एक आहे ज्या मंत्रांचे जे साऊंड असतात त्याला म्हणतात वैदिक साऊंड किंवा स्पिरिच्युअल साऊंड आपण त्याला म्हणू शकतो. पण दुसरा साऊंड असतो म्हणजे पिक्चरची गाणी वगैरे है ना, दॅट इज कॉल्ड मटेरियल साऊंड. त्याचा अध्यात्माशी काही घेणं देणं नाहीये, पण तो सुद्धा साऊंड आहे, आवाज आहे. आणि आपण बघतो किती लोक वेडे होतात एका पर्टिक्युलर सिंगरचं गाणं ऐकण्यासाठी. लोक वेडे होतात. कोण आहे आजकालचा फेमस सिंगर कोण आहे? अरिजित सिंग. दर्द भरी आवाज. तर सगळ्या लोक, सगळी तरुण पिढी त्याच्या मागे पागल आहे. काय साऊंड व्हायब्रेशन. बघा एक व्यक्ती पूर्वीच्या काळी, आता ते नाही आहेत, लता मंगेशकर खूप फेमस होत्या है ना. आजही त्यांना भारताची काय म्हणतात, कोकिळा काय म्हणतात, हा दीदी पण म्हणतात. पण त्यापेक्षा गान कोकिळा, त्यांचा आवाज एवढा मधुर होता. वेस्ट मध्ये तुम्ही जाल, वेस्ट मध्ये सुद्धा पॉप म्युझिक खूप फेमस आहे. रॅप म्हणा, पॉप म्हणा, ते आता आपल्याकडे पण यायला लागले आणि आपले लोक पण रॅप बनवू लागले है ना. आणि आपापले रील टाकतात सगळेजण, रॅप बनवून टाकतात. तर बेसिकली साऊंड तर खूप पॉवरफुल आहे. तर असं म्हणतात आपण ज्यावेळी जन्माला येतो सर्वात पहिल्यांदा जर आपलं कोणतं इंद्रिय ऍक्टिव्हेट होत असेल ते आहे कान. आणि असं म्हणतात ज्यावेळी मृत्यूची वेळ येते त्यावेळी सगळ्यात लास्ट जे डिॲक्टिव्हेट होत असेल ते आहे कान. तर कान आणि साऊंड व्हायब्रेशन एवढे इम्पॉर्टंट आहेत. तर म्हणून आज आपण याबद्दल चर्चा करणार आहोत की साऊंड व्हायब्रेशन नेमकं काय आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रकार काय आहेत. दुसरं आपण बघणार आहोत स्क्रिप्चरल रेफरन्स, म्हणजे शास्त्रांमध्ये याबद्दल काय सांगितलं गेलंय. नंतर आपण बघू सायंटिफिक रिसर्च अबाउट चॅन्टिंग, की का आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितले की आपण भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे. तर तुम्ही म्हणाल की आम्ही शास्त्रांना मानत नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणाल आम्ही सायंटिफिक स्टुडंट आहोत, आम्ही वैज्ञानाचे स्टुडंट आहोत, 21व्या शतकात आम्ही जगतो आहोत, तर आम्हाला काहीतरी सायंटिफिक पुरावा द्या तरच आम्ही ऐकू. तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे पुरावे आहेत आणि ते आपण डिस्कस करणार आहोत. आणि लास्टला आहे बेनिफिट ऑफ चॅन्टिंग महामंत्रा. तुम्ही बघितलं सगळेजण इस्कॉन मध्ये हरे कृष्ण मंत्र जप करतात, तर त्याचा काही फायदा आहे की नाही. कारण जगामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये जर फायदा नसेल तर ती गोष्ट करायला कोणी पुढे होत नाही. बऱ्याच वेळा आम्ही लोकांना मंदिरात या असं म्हणतो, तर लोकांचा प्रश्न आम्हाला मंदिरात येऊन काय मिळणार ते आधी सांगा. किंवा डिसेंबर महिन्यामध्ये गीता जयंती असते त्यावेळी आम्ही लोकांना विनंती करतो की तुम्ही गीता खरेदी करा. तर लोकांचा प्रश्न असतो गीता वाचून मला काय फायदा होणार. तर फायदा जिथे तिथे आपण तयार असतो. तर म्हणून आज आपण चर्चा करणार आहोत की जर आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप केला तर त्यापासून आपल्याला काही फायदा होणार आहे की नाही. ठीक आहे. तर अमेरिकेमध्ये आपण एक्झाम्पल घेतो की साऊंड किती महत्वपूर्ण आहे. साऊंड किती महत्वपूर्ण आहे त्याला पण समजलं की माझ्याबद्दल चर्चा होते. तर अमेरिकेमध्ये या लोकांनी एक प्रयत्न केला. त्यांनी काय केलं, एक प्रयोग केला. त्यांनी एक डिटेक्टिव्ह नॉवेल लिहिलं. नॉवेल माहिती, नॉवेल कादंबरी. हॅरी पॉटर माहिती सगळ्यांना, हॅरी पॉटर. हॅरी पॉटर एक आहे, एक नॉवेल आहे आणि त्यावरती त्यांनी मूवी सिरीज बनवलेली आहे. तर तसं त्यांनी काय केलं, एक डिटेक्टिव्ह, तो जासूस म्हणतो त्याला आपण, त्याच्यावरती त्यांनी काय बनवलं, एक नॉवेल लिहिलं.
पण झाला प्रयत्न काय, ते नॉवेल वाचून जे वाचणारे लोक होते त्यांना चोरी कशी करायची याची वेगवेगळ्या आयडियाज मिळाल्या. आणि केवळ त्या नॉवेलमुळे कित्येक लोकांनी ते नॉवेल वाचून, नॉवेल म्हणजे काय, बेसिकली साऊंड व्हायब्रेशन आहे, कुणीतरी ते लिहिलंय आणि ते वाचतोय आपण, म्हणजे अल्टिमेटली आपण साऊंड कंझ्युम करतो आहोत. आज आपण बघतो आपल्या सोशल मीडियामध्ये एवढे सारे कंटेंट आहे, ते काय, साऊंड व्हायब्रेशन आहे. साऊंड पूर्ण इथरमध्ये आहे, जरी तो दिसत नसला तरी सुद्धा तो इतका पॉवरफुल आहे की तो ऐकून, तो वाचून एखाद्या व्यक्तीची पुरी मानसिकता तो घडवू शकतो, एवढा पॉवरफुल साऊंड आहे. तर आपले बरेचसे जे पॉलिटिकल लीडर्स आहेत ते सुद्धा म्हणतात, जसे महात्मा गांधी, ते म्हणायचे की ज्याही वेळा मी कन्फ्यूज असतो त्यावेळी मी भगवद्गीता वाचतो. ज्यावेळी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती अर्जुन गोंधळात पडला, अर्जुनला कळत नव्हतं की मी काय करायला पाहिजे, कर्तव्यापासून तो दूर जाऊ इच्छित होता. अर्जुन हा एक क्षत्रिय होता, एक राजा होता, त्याचं कर्तव्य होतं युद्ध करणं. पण तो काय म्हटला ऐन वेळेला, बघा त्यांना 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास झाला, त्यांचं संपूर्ण राज्य कौरवांनी हिसकावून घेतलं. आणि आता तो वेळ आली की त्यांना आता, जसं म्हणतो आपण फायनल मॅच, आता काही दिवसांपूर्वी इंडिया पाकिस्तान मॅच झाली होती. तर विचार करा, इंडिया पाकिस्तानची मॅच चालू आहे, सगळं काही सेट झालंय, क्राऊड बसलेला आहे, दोन्ही कप्तान आले आहेत, आणि अचानक इंडियन कप्तान म्हणतो की नाही मला नाही खेळायचं, आम्ही चाललो. तशी परिस्थिती झाली कुरुक्षेत्रावरती. संपूर्ण दोघं आर्मी समोरासमोर आले आहेत आणि अर्जुन म्हणतो की नाही मी युद्ध नाही करू शकत. पण त्यावेळी कृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. भगवत गीत, भगवंतांनी जो उपदेश दिला तो गीताच्या माध्यमातून दिला, म्हणून त्याला म्हटलं जातं भगवद्गीत, भगवत गीता. तर गीत म्हणजे काय, साऊंड. तर हा आहे साऊंडचा परिणाम. ठीक आहे, तर आपण बघूया स्टेप बाय स्टेप. साऊंड व्हायब्रेशन, साऊंड व्हायब्रेशन हे पॉवरफुल आहेत, आणि त्यामुळे आजही आपण बघतो लोक, इतिहासामध्ये बघा भरपूर क्रांती झालेल्या आहेत केवळ एका व्यक्तीच्या बोलण्यामुळे. सगळ्यांना माहिती आहे हिटलर, ऐकलंय ना हिटलर? तुम्हाला माहिती आहे हिटलर हा सर्वसामान्य सैनिक होता सैन्यामधला, परंतु केवळ त्याच्या बोलण्यामुळे त्याने कित्येक संपूर्ण जर्मनीवरती राज्य केलं, आणि कित्येक जीव लोकांची त्याने हत्या करून आणली. आणि हे जे लोक होते, जे जीव लोकांना मारत होते, जे जीव कम्युनिटीचे लोक होते त्यांना मारत होते, या सगळ्यांना कुणी प्रेरणा दिली हे सगळं करण्यासाठी? हिटलरने प्रेरणा दिली. त्याच्या केवळ एका वक्तव्यामुळे हे सगळे लोक जर्मनीचे तयार झाले त्याच्या बाजूने, आणि हजारो लाखो ज्यू लोकांची त्यांनी हत्या केलेली आहे. मार्टिन लुथर किंग नाव ऐकलंय आपण? यांनी सुद्धा क्रांती घडवून आणली केवळ त्यांच्या वक्तव्यावरती. तर आपण म्हणून म्हणतो की साऊंड व्हायब्रेशन हे खूप पॉवरफुल आहे. एका व्यक्तीने जर एखादी वक्तव्य केलं, आपल्या भारतीय हिस्ट्रीमध्ये आपण बघतो ज्यावेळी गांधींनी म्हटलं भारत छोडो, त्या एका वक्तव्यामुळे काय झालं, संपूर्ण भारतामध्ये क्रांती झाली. किंवा चले जाओ अशा प्रकारचे त्यांनी घोषणा केल्या होत्या. तर केवळ असंच नव्हे, तर एकदा सायंटिस्ट लोकांनी एक्सपेरिमेंट केला की जे साऊंड व्हायब्रेशन आहे त्याचा प्रभाव केवळ इतर लोकांवर नव्हे तर त्यांनी एक प्रयोग केला. एका ठिकाणी एक पाण्याचं हे होतं, कुंड होतं, आणि त्याच्या बाजूला त्यांनी शास्त्रीय संगीत वाजवलं. तर काय झालं, त्या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित चांगले सूत्रबद्ध रीतीने दिसणारे असे मार्क्स तयार झाले, ते शास्त्रीय संगीत ऐकल्यामुळे. नंतर मग त्यांनी ते म्युझिक चेंज केलं, आणि त्या ठिकाणी एकदम ही फॅप जोरात, जसं डीजे ला वाजतं ना तसं म्युझिक लावलं. तर इमिडिएटली काय झालं, ते संपूर्ण जे पाणी होतं ते सुद्धा ॲजिटेट झालं.
तर अशा प्रकारे हे साऊंड व्हायब्रेशनचा इफेक्ट आहे. तर मंत्र म्हणजे काय ते आपण बघूया. म आणि त्र, मंत्रा. तर संस्कृतमध्ये मंत्र म्हणजे काय? मन त्रायती इति मंत्रा. मन आणि त्र म्हणजे मनाला तारणारा. तर आपण बघतो आजकालचं आपलं जसं लाईफस्टाईल आहे, बऱ्याच वेळा आपलं मन हे डिस्टर्ब असतं किंवा एकाग्र नसतं, सारखं भरकटलेलं असतं. तर म्हणून आपण मनाचा, मंत्राचा उपयोग घेतो. कारण मन हे सूक्ष्म आहे, मंत्र देखील सूक्ष्म आहे. मनाला टॅकल करण्यासाठी आपण मंत्राचा आधार घेतो. असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीचं शरीर किती सुदृढ असेल, पण मन जर का सुदृढ नसेल, तर मनाचा डायरेक्टली संबंध कोणाशी आहे? शरीराशी आहे. तुम्हाला आठवत असेल, आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये एक उदाहरण घेतलं होतं की मन, आपलं शरीर हे कशा प्रकारे हार्ड डिस्क आणि सॉफ्टवेअर. जसं कम्प्युटर असतं, कम्प्युटरचं एक हार्डवेअर असतं, पण आतमधलं जे प्रोग्राम असतं त्याला काय म्हटलं तर सॉफ्टवेअर. तसं मन हे आपल्या या शरीराचं सॉफ्टवेअर आहे आणि बॉडी काय? हार्डवेअर आहे. तर शरीर इम्पॉर्टंट आहे, पण तू जे आतलं आहे सॉफ्टवेअर ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर म्हणून मनाला टॅकल करण्यासाठी आपण काय करतो? मंत्रा मेडिटेशन करत असतो. तर म्हणून आपण बघतो इस्कॉन मध्ये काय करतात लोक, तुम्ही बघितलं असेल, सगळे जप करत असतात. तर काही स्क्रिप्चरल रेफरन्स बघूया की शास्त्रांमध्ये काय म्हटलंय. बऱ्याच वेळा लोकांचा प्रश्न होतो, का हरे कृष्ण हा मंत्र, इतर दुसरं का नाही? बाकी गोष्टी पण आहेत ना. तुम्हाला माहिती आहे कुणाला वेगवेगळे मंत्र, दुसरे कोणते मंत्र? गायत्री मंत्र, ओके. ओम नमः शिवाय, अजून ओम नमः भगवते वासुदेवाय, अजून कुणाला एखादे मंत्र? रामकृष्ण हरी, बरोबर. तर भरपूर मंत्र आहेत. मग हरे कृष्ण महामंत्रच का? त्याबद्दल शास्त्र काय म्हणतायत? माझं म्हणणं नाही, शास्त्रांचं काय म्हणणं आहे ते आपण बघूया. तर पहिल्यांदा बघूया की मंत्रच का, दुसरं का साधन करू शकत नाही आपण. तर 4 प्रकारचे युग आहेत. माहिती आहे कुणाला? सांगू शकाल 4 युगांची नावं? सत्य, द्वापर, त्रेता आणि कलियुग. आता आपण कोणत्या युगामध्ये राहतो? कलियुगामध्ये. तर असं म्हणतात, ज्यावेळी सतयुग होतं त्यावेळी जर एखाद्या व्यक्तीला भगवत साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर त्यासाठी मार्ग होता मेडिटेशन, ध्यान धारणा करायचं. म्हणून आपण ऐकतो की अमुक अमुक राक्षस खूप तपस्या करायचे, इतके वर्ष तपस्या केली, हजारो वर्ष तपस्या केली, कारण त्यावेळी त्यांचं आयुष्य तेवढं लांब असायचं. नंतर आलं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये काय करायचे लोक? मोठमोठे यज्ञांचं आयोजन करायचे. आणि यज्ञ आयोजन करणं म्हणजे सोपं नव्हे. त्यासाठी यज्ञ करणारा जो ब्राह्मण आहे तो तेवढा शुद्ध असला पाहिजे, त्याच्याकडे तेवढी पात्रता असली पाहिजे. पहिले जे ब्राह्मण होते मंत्र उच्चार करून अग्नी प्रज्वलित करायचे, मंत्र उच्चारण करून. आज आपल्याला माचीस, रॉकेल, तेल, घी सगळं काही टाकावं लागतं, तरी ती अग्नी पेटत नाही. बघा, विचार करा, पूर्वीचे ब्राह्मण किती क्वालिफाईड असतील, पण मंत्र उच्चाराने ते अग्नी निर्माण करायचे. परंतु आज आपल्याकडे ना ब्राह्मण आहेत तसे, ना सामग्री आहे. आजकाल सगळं काही भेसळयुक्त आहे, है ना. एकही आयटम बाजारात शुद्ध भेटत नाही. आपलं ज्याच्यावर लिहिलेलं की हे सगळ्यात शुद्ध आहे, त्याच्यात सगळ्यात जास्त भेसळ असते. तर इन्ग्रेडियंट जे आहेत ते सुद्धा शुद्ध नाही. आणि एवढा वेळ कुणाकडे आहे? यज्ञाला बसणं म्हणजे कोण बसणार इतका वेळ? तर म्हणून हे सुद्धा शक्य नाही. नंतरला द्वापर युग. द्वापर युगामध्ये काय करायचे? मोठमोठे भगवंतांचे मंदिर आणि त्यामध्ये अर्चा विग्रह, म्हणजे भगवंतांचे जे मूर्ती असतात त्यांची पूजा करायची. पण हे सुद्धा आज आपल्याला शक्य आहे का? नाही. कारण पुरुष वर्शिप करण्यासाठी आपल्याकडे तेवढी पवित्रता असणं आवश्यक आहे आणि वेळ असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर आलं मग कलियुग. तर कलियुगामध्ये काय सांगितलंय? जर एखाद्या व्यक्तीला भगवत साक्षात्कार करून घ्यायचं असेल तर त्यासाठी चॅन्टिंग होली नेम ऑफ लॉर्ड, भगवंतांच्या पवित्र नामाचा जप करणं हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून या कलियुगासाठी ही पद्धत आहे. आणि म्हणून काय करतो आपण?
हरे कृष्ण महामंत्राचा जप करत असतो. तर आता बघूया मेजर जे रिलिजन्स आहेत, वेगवेगळे धर्म आहेत जगामध्ये, बरोबर. कोणी सांगू शकेल कोणकोणते धर्म आहेत जगामध्ये? जैनिझम, ओके. अजून ख्रिश्चॅनिटी आहे, सिखिझम आहे, बुद्धिझम आहे, मुस्लिम, सगळ्यात महत्वाच्या लोकांचे नाव घेतलं त्यांनी. अजून हिंदुइझम आहे, बरोबर. तर वेगवेगळे धर्म आहेत. आपण बघूया ह्या वेगवेगळ्या धर्मामध्ये काय सांगितलंय, त्यांचं काय म्हणणं आहे नाम जपाबद्दल, भगवंताचे नाव घेण्याबद्दल. तर ख्रिश्चॅनिटीमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलंय की भगवंत हे आपले वडील आहेत, आणि ते त्यांच्यामध्ये सुद्धा भगवंतांचं नाव घेण्याला सांगण्यात आलेलं आहे. मुस्लिम लोकांमध्ये पण ते म्हणतात की अल्लाची वेगवेगळी नावं आहेत. म्हणजे तुम्ही बघितलं एखाद्या मुस्लिम लोकांना बघितलंय, छोटीशी अशी काही माळ असते त्यांच्या हातात पण, आणि ती अशी फिरवत असतात, है ना. तर जो प्रामाणिक जर तो मुस्लिम असेल तर त्याला सुद्धा माहिती आहे की अल्लाची नाव आपण घ्यायला पाहिजे. तर ख्रिश्चॅनिटीमध्ये सांगितलंय की जीसस म्हणजे आपले पिता आहेत त्यांचं आपण नाव घ्यायला पाहिजे. सिखिझम मध्ये जे गुरु नानक यांनी ज्याची प्रचिती केली, त्याचा हे केलं, तर तुम्ही कधी गुरुद्वारामध्ये गेलाय कधी ते बघितलं असेल, त्यांच्याकडे पण भगवंताचे नाव घेण्याला महत्व देण्यात आलेलं आहे. बुद्धिझम मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण बघतोय की जगातले जे मेजॉरिटी रिलिजन आहेत, जे प्रमुख धर्म आहेत, प्रत्येक धर्मामध्ये भगवंताचं नाव घेण्याला महत्व देण्यात आलेलं आहे. आणि शेवटी आपला हिंदू धर्म किंवा त्याला म्हटलं तर सनातन धर्म, ते इकडे पण आपल्या धर्मामध्ये पण बरेच महामंत्र आहेत, वेगवेगळे मंत्र आहेत, त्या मंत्रांचं उच्चारण केलं जातं. तर काही शास्त्रातले हे घेऊया, त्यामध्ये काय म्हटलंय. तर हा आहे हरे कृष्ण महामंत्र. सगळ्यांनी एकदा म्हणायचं आहे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या ठिकाणी हा एक जो श्लोक आलेला आहे याच्यामध्ये सांगितलेला आहे, तर ब्रह्माजी हा श्लोक म्हणताय. कली संतरण उपनिषदेमध्ये आपल्यामध्ये 108 उपनिषद आहेत, 18 पुराण आहेत. त्यापैकी जे 108 उपनिषदापैकी कली संतरण उपनिषद, त्या उपनिषदामधला हा श्लोक आहे. त्यामध्ये सांगितलंय, इति षोडशकम नामनं कली कलमशनाशनम नातः परतोपाय सर्व वेदेषु दृश्यते. तर 4 प्रकारचे वेद आहेत, बरोबर. तुम्हाला नाव सांगता येईल 4 वेदांचे? तर या ठिकाणी ब्रह्माजी काय म्हणतायत, मी या 4ही वेदांचं अध्ययन केलं, आणि या अध्ययन केल्या अंती माझा हा निष्कर्ष आहे, आणि तो त्यांनी या श्लोकामध्ये बोलून दाखवलाय. म्हणतायत की हा जो 16 अक्षरांचा इति षोडशकम नामना, तर हरे कृष्ण मंत्रामध्ये किती अक्षर आहेत? 16 अक्षर आहेत. आणि म्हणतात की हा जो 16 अक्षरांचा मंत्र आहे हा विशेष आहे कलियुगासाठी, आणि ह्या 4ही वेदांचं अध्ययन केल्यानंतर माझा हा निष्कर्ष आहे. आणि ते आपल्याला निष्कर्ष सांगतायत. अजून एक श्लोक या ठिकाणी आलेला आहे, आपण म्हणू शकता माझ्या मागे. नाम संकीर्तन देव तारकं ब्रह्म दृश्यते, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा ब्रह्मांड पुराणामधला श्लोक आहे. त्याच्यामध्ये म्हटलंय की नाम संकीर्तन देव तारकम ब्रह्म दृश्यते. तारक म्हणजे तारणारा, सगळ्यांना तारण्याची शक्ती या मंत्रामध्ये, आणि म्हणून हरे कृष्ण मंत्राचा आपण जप करत असतो.
अच्छा, आपल्या शास्त्रामध्ये कुठे कुठे महामंत्राचा उल्लेख आलेला आहे? तर आज श्रीमद भागवतम, आपल्याला माहिती आहे ना, आपल्याकडे भागवत सप्ताह होतो, बघितलंय कोणी भागवत सप्ताह 7 दिवसांचा? तर त्यामध्ये जे पुराणाचं वाचन केलं जातं ते आहे भागवत पुराण. तर त्या भागवत पुराणामध्ये सुद्धा या मंत्राबद्दल काय सांगितलंय बघा. कलेर दोष निधे राजन अस्ति एको महान गुण कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजे. My dear king, although Kali Yuga is full of fault, कलेर दोष निधे राजन. दोष निधे, निधे म्हणजे काय माहितीये? समुद्र. तर कलियुगाला काय म्हटलंय? दोषांचा समुद्र. बघा, कोणामुळे दोष शोधणं काही मोठी गोष्ट नाहीये. आता जरी मी सांगितलं की या व्यक्तीमध्ये, तुमच्या मित्रामध्ये काय दोष मला सांगा, तुम्ही पटापट मला 4-5 दोष सांगा की हा बसताना असाच बसतो, हा खाताना एक हात असाच खाली जमिनीला ठेवतो, किंवा नेहमी हा डोक्याला हात फिरवत असतो, केस नाहीत तरी पण हात फिरवत असतो. तर दोष बघणं काही मोठी गोष्ट नाहीये. तर कलेर दोष निधे राजन. पण या कलियुगाचा एक महान गुण आहे, एक मोठा गुण आहे या कलियुगामध्ये. जनरली आपण बघतो कलियुगाच्या नावाने सगळे खळे फोडत असतात की कलियुग, अरे बापरे काय कलियुग आलाय. कित्येक लोक चर्चा करताना काही वाईट घटना घडली की त्यांच्या तोंडून शब्द निघतो, हो काय कलियुग आलाय, काय सांगायचं तुम्हाला. तर कलियुगाचं नाव खूप बदनाम आहे, परंतु एका कारणासाठी कलियुग खूप प्रसिद्ध आहे. एक चांगला गुण आहे, आणि त्यासाठी काय म्हटलंय? अस्ति एको महान गुण. काय तो महान गुण? कीर्तनाद एव कृष्णस्य. असं म्हणतात, ज्याही वेळा आपण भगवंतांचं नाव उच्चारण करतो, भगवंत त्या ठिकाणी उपस्थित असतात. बघा किती मोठी गोष्ट आहे, भगवंत स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असतात. आणि म्हणून अमुक्त संग परमव्रजे. तर निश्चितच आपण काय करू शकतो? या मनुष्य जन्माचं सार्थक करू शकतो. बघा या श्लोकाने म्हटलंय, द्वापर जनेर विष्णू पंचरात्रिक तू केवल है कलौ तू नाम मात्रेन पूज्यते भगवान हरी. तर या कलियुगामध्ये जर भगवंतांना प्रसन्न करायचं असेल मित्रांनो, तर सगळ्यात सोपा उपाय, आणि तो म्हणजे काय? फक्त भगवंतांच्या नावाचं उच्चारण करायचंय, बाकी काहीही करायची आवश्यकता नाहीये. तुम्हाला मंदिरात जाऊन भगवंताच्या विग्रहांची पूजा करणं, मोठमोठे यज्ञ करणं, मोठमोठी तपस्या करणं, याचीही आवश्यकता नाहीये. या सगळ्यांचं बेनिफिट तुम्हाला केवळ आणि केवळ हरे कृष्ण मंत्र जप केल्याने मिळेल. हे कलियुगाचा मोठेपणा आहे. बघा, पूर्वीच्या काळी जे बेनिफिट लोकांना 1000 वर्ष तपस्या केल्यानंतर मिळायचं, ते तुम्हाला आज केवळ हरे कृष्ण मंत्र म्हटल्याने मिळत आहे. ओके, महामंत्र इन स्क्रिप्चर्स. तर अजून एक महामंत्र म्हटलं या ठिकाणी, हरिर्नाम 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 एव केवलम कलौ नास्तेव 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 गतिर अन्यथा. In this age of quarrel and hypocrisy, the only means of deliverance is the chanting of the holy name of the Lord. There is no other way, there is no other way, there is no other way. बघा, एखादी गोष्ट 3 वेळा जर कोणी बोलत असेल तर आपण समजायला पाहिजे ही गोष्ट महत्वाची आहे. 3 वेळा रिपीट केलं गेलेलं आहे. तर या श्लोकामध्ये 3 वेळा म्हटलंय हरेर्नाम 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 एव. एव म्हणजे काय? फक्त. आणि म्हणून आपण हरे कृष्ण मंत्राचा जप करत असतो. एतावानेव लोकेस्मिन् पुंसा धर्म पुरप्सुत परस्मृता भक्तियोग भगवती तन्नाम ग्रहणाधिपि. डिवोशनल सर्व्हिस beginning with the chanting of the holy name of the Lord is the ultimate religious principle for the living entity in human society. श्रीमद भागवतामध्ये पुन्हा एकदा हे म्हटलं गेलेलं आहे. तर आता बघूया सायंटिफिक रिसर्च. आता आपण शास्त्रातली उदाहरणं बघितले, शास्त्रामधले वेगवेगळे श्लोक बघितले, वेगवेगळ्या पुराणातले श्लोक बघितले, जे सांगतायत की तुम्ही हरे कृष्ण मंत्र जप करायला पाहिजे. आता बघूया सायंटिस्ट लोक काय म्हणतायत. बरोबर, कारण एकाच व्यक्तीचं म्हणणं चालणार नाही ना.
तुम्ही म्हणाल आम्ही सायन्सचे स्टुडंट आहोत, काहीतरी सायन्सचा पुरावा देखील असला पाहिजे. तर चला बघूया सायन्स काय म्हणतं. सायंटिफिक स्टडीज अबाउट चॅन्टिंग. तर हे एक सायंटिस्ट आहे, याचं नाव आहे डेव्हिड. यांनी काय केलं, एक रिसर्च केला. तर हरे कृष्ण महामंत्र याच्यावरती यांनी रिसर्च केला. तर या ठिकाणी एक छोटासा व्हिडिओ आपण दाखवूया. हे लावा. मिडल. Spiritual disciplines recommend meditational practices such as silent meditation, silent recitation of mantras, and also the verbal repetition of specific mantras out loud. A clinical test of the benefits of mantra chanting was performed on 3 groups of 62 subjects, males and females of average age 25. They chanted the Hare Krishna Maha Mantra 25 minutes each day under strict clinical supervision. Results showed that regular chanting of the Hare Krishna Maha Mantra reduces stress and depression and helps reduce bad habits and addictions. These results formed a PhD thesis at Florida State University. तर या ठिकाणी यांनी एक रिसर्च केला. त्यामध्ये त्यांनी 25 ते 30 वर्ष वयोगटातील लोकांचा 3 वेगवेगळे ग्रुप बनवले आणि यांना रोज हरे कृष्ण मंत्र जप करायला सांगितलं. आणि त्या सर्वमध्ये यांना असं आढळलं की जे लोक रेग्युलरली त्यांनी हरे कृष्ण मंत्र जप केला, त्यांच्यामध्ये काय झालं, जे स्ट्रेस लेवल आहे, तणावाची मानसिकता जी आहे ती मोठ्या प्रमाणात कमी झाली. ज्या चुकीच्या सवयी असतात आपल्याला, त्याच्यापासून सुटका करण्यासाठी सुद्धा याच्याने मदत झाली. तर म्हणून सायंटिस्ट लोकांनी सुद्धा हे प्रूव्ह केलेलं आहे की रेग्युलरली जर आपण चॅन्टिंग केलं तर त्यामुळे काय होतं, आपल्याला त्यापासून बरेच फायदे होतात. आणि स्पेशली आजकालचं जे आपलं लाईफस्टाईल आहे आणि जे तणावपूर्ण परिस्थिती, स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, या सगळ्या गोष्टी पासून आपण स्वतःची सुटका करून घेऊ शकतो. आणि सगळं काही फ्रीमध्ये मित्रांनो. आजकाल बरेच लोक सायकॅट्रिस्ट ट्रीटमेंट घेतात, मोठमोठी औषधं घेतात, पैसा खर्च करतात, परंतु तरी सुद्धा उपाय मिळत नाही. आणि इथे आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये पूर्ण अगोदरच सांगितलेलं आहे की जर आपण भगवंतांच्या पवित्र नावाचा जप केला तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींपासून सुटका मिळते. आणि केवळ शास्त्रांनी नव्हे तर डॉक्टरांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे, जसं या रिसर्चच्या शेवटी त्यांना आढळून आलेलं आहे. तर डिक्रीज इन स्ट्रेस, डिप्रेशन आणि इन्क्रीज इन सत्वगुण. तर अशा प्रकारे. तर आता बघूया बेनिफिट ऑफ चॅन्टिंग. तर आपण महामंत्राचा जप केला, हरे कृष्ण मंत्राचा, तर काय मिळेल आपल्याला ते थोडं चर्चा करूया. जसं आपण चर्चा केली की आपलं जे मन आहे, आपल्या मनाचे वेगवेगळ्या तर्रा असतात. कधी आपलं मन शांत असतं, कधी ॲजिटेट असतं, कधी कधी सारखं भरकट असतं. तर इथे वेगवेगळे आपल्या मनाच्या ज्या परिस्थिती आहे त्या या ठिकाणी दर्शवण्यात आलेल्या आहे. तर ऍक्टिव्ह झोन आहे, नंतर ड्राउझिनेस झोन, स्लीपी झोन आणि मंत्र मेडिटेशन इन अल्फा झोन. तर जे लोक हरे कृष्ण मंत्र जप करतात ते कोणत्या झोन मध्ये आहेत, मंत्र मेडिटेटर्स इन अल्फा झोन. आणि अल्फा झोन म्हणजे काय, रिलॅक्स. किती लोकांना रिलॅक्स राहायला आवडतं, सगळ्यांना आवडतं. पण मोस्टली आपण आजकाल बघतो लोक आयदर ऍक्टिव्ह झोन मध्ये असतात, एवढे ऍक्टिव्ह असतात की रात्री बेशनावर पडले तरी सुद्धा झोप लागत नाही. शरीर एका ठिकाणी आहे, थांबलं शरीर, पण मन मात्र सारखं फिरत आहे. किंवा ड्राउझी झोन, काही न करण्यासारखं वाटणं, निष्क्रियता, काही करण्याची इच्छा नाही, तेही चुकीचं आहे. तर म्हणून आपण या ठिकाणी
बघतो की मंत्र मेडिटेशनमुळे हा सुद्धा फायदा घ्यायला. अजून एक महत्वाची गोष्ट काय होते, बर्न अवे बॅड हॅबिट. तर प्रत्येका जीवनामध्ये कुठे ना कुठे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सांगायची आवश्यकता नाही, कुठे ना कुठे आपल्याला वाईट सवयी असतात, छोट्या काय होईना, आणि आपण त्यांची संघर्ष करत असतो. आपली इच्छा असते त्यांना सोडायची, परंतु बऱ्याच वेळा वारंवार आपण अपयशी होत असतो. साधं उदाहरण आपण घेऊया. एखाद्या व्यक्तीला चहा पिण्याची सवय असते. तुम्ही कधी बघितलं एखाद्या व्यक्तीला ज्याला चहाची तलफ लागली आहे, त्याची काय परिस्थिती असते? त्याला असं वाटतं तर चहा नाही मिळेल तुम्हाला जीवन संपुष्टात येईल असं वाटतं त्याला. एक छोटी चहा किंमत किती? 10 रुपये. पण त्या संपूर्ण व्यक्तीला नियंत्रण करण्याची कॅपॅसिटी छोट्याशा 10 रुपयाच्या ग्लासमध्ये. याला म्हणतात ऍडिक्शन, द पॉवर ऑफ ऍडिक्शन. त्या लोकांना पिण्याची सवय असते. तुमच्या आजूबाजूला समाजामध्ये बघा, कित्येक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय एका वाईट सवयीमुळे. तर आपण जर भगवंतांच्या नावाचा आश्रय घेतला मित्रांनो, कारण भगवंत काय आहे? सर्व आकर्षक आहे. तर म्हणून याचं जिथं जागतं उदाहरण आपल्या समोर आहे. ज्यावेळी एस्कॉनचे फाउंडर प्रभुपादजी ज्यावेळी ते अमेरिकेला गेले, या ठिकाणी आपल्याला 2 चित्र दिसत आहेत. एकीकडे हे जे लोक आहेत त्यांचं नाव, यांना म्हटलं जातं हिप्पीज. कारण ज्यावेळी 1965-66 मध्ये प्रभुपादजी ज्यावेळी अमेरिकेला गेला, न्यूयॉर्कला, त्यावेळी तिथले जे तरुण अमेरिकन मुलं होते त्यांच्याकडे सगळ्या सुखसोयी होत्या, सगळी संपन्नता होती, पण तरी त्यापासून उबस आला होता. उद्विग्न झाले होते की नको हे सगळं. त्यावेळी व्हिएतनामचं युद्ध चालू होतं आणि या सगळ्या अमेरिकन तरुणांना बळजबरीने युद्धामध्ये भरती केलं जायचं. म्हणून या लोकांनी काय केलं? संपूर्ण समाजाविरुद्ध, गव्हर्नमेंट विरुद्ध बंड पुकारले. म्हटलं की आम्हाला हे सगळं नको आहे, आम्ही आमच्या मनाप्रमाणे जीवन जगणार. आणि सगळी संपन्नता होती. यांनी काय केलं? सगळ्या नको त्या गोष्टी, नशापान करणं, ड्रग्ज घेणं, अशा गोष्टी चालू केल्या. आणि यांची एक स्लोगन होती काय, की ज्या व्यक्तीचं वय 30 वर्षापेक्षा जास्त आहे त्याचं ऐकायचं नाही. तर असे होते हिप्पी लोक. असे रस्त्यावरती राहायचे, मनाला वाटेल त्या गोष्टी करायचे, मुलं मुली एकत्र राहत आहेत, नको त्या गोष्टी करतायत. आणि अशा लोकांना श्रील प्रभुपादांनी काय केलं? हरे कृष्ण महामंत्राच्या बळावरती हेच लोक जे ड्रग्ज घ्यायचे, नशा करायचे, ते कसे झालेत बघा इकडे. एक चांगले भक्त झालेत, कृष्णांची भक्ती करू लागले, सगळ्या वाईट सवयी सोडल्या त्यांनी. विचार करा, बऱ्याच लोकांना मोठमोठ्या क्लिनिक मध्ये जावं लागतं दारू सोडवण्यासाठी, परंतु ह्या सगळ्या फ्रीमध्ये केवळ हरे कृष्ण मंत्राचा आधार घेतला, त्यामुळे या गोष्टी शक्य झाल्या. ओके, अजून काय बेनिफिट होऊ शकतो आपला? फ्रीडम फ्रॉम सिनफुल ऍक्टिव्हिटीज. पापकृत्य या जगामध्ये जीवन जगत असताना कळत न कळत का होईना, कधी कळत कधी न कळत आपल्या हातून पापकर्म होत असतात. तर शास्त्रामध्ये 4 प्रमुख पापकर्म सांगितलेले आहे. पहिला आहे नशापान. त्यामध्ये सगळ्या प्रकारचे नशा आले, वेगवेगळे जेवढे काही व्हरायटी असेल सगळे नशा. नंतर आहे मीट इटिंग, म्हणजे मांसाहार, मांस भक्षण करणं. नंतर आहे इंटॉक्सिकेशन, इंटॉक्सिकेशन झालं, नशापान झालं. नंतर आहे व्याभिचार, म्हणजे परस्त्रीशी जाऊन संग करणे, याला म्हटलं तर व्याभिचार, इलिसिट सेक्स, विवाहबाह्य संबंधाच्या बाहेर संबंध ठेवणे. तर हे जघन्य पापकृत्य आहेत. तर या पापकृत्यांमुळे किंवा अशा प्रकारच्या गोष्टी कळत नकळत आपल्या हातून घडल्या असतील तर ते यापासून सुटका करण्यासाठी देखील हरे कृष्ण मंत्र आपल्या मदतीला येतो. Like the seeds that are fried in a pan lose their potency to sprout, the harmful karmic reaction lose their power to act by the power of the holy name of Krishna. आता काही दिवसांपूर्वीच पावसाळा संपला आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही बघितलं जे शेतकरी असतात त्यांच्या शेतीमध्ये शेती करण्यासाठी उत्तम सगळ्यात चांगल्या प्रकारचं बियाणं घेऊन येतात, बरोबर? कारण की जर बीज चांगलं असेल तर काय होईल? येणारा रोप सुद्धा चांगलं येणार.
पण विचार करा, समजा एखाद्या व्यक्तीने चांगलं उत्तम दर्जाचं मोठ्या कंपनीचं बियाणं आणलं आणि त्याला तव्यावरती भाजलं आणि नंतर ते जमिनीत पेरलं, काय होईल? कितीही पाणी घातलं, किती जमीन सुपीक असली तरी त्या बी मधनं रोप बाहेर येईल का? नाही येणार. कारण का? त्या बीजाला भाजलं गेलं तव्यावरती. तर जसं भाजलेलं बीज जर तुम्ही पेरलं जमिनीमध्ये, त्याच्यातनं कधीही अंकुर फुटत नाही. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्या ज्या कार्मिक रिॲक्शन आहे, जे पाप कर्माची फळं आहेत, ते सुद्धा आपल्या वाट्याला येणार नाही. केव्हा? जर का आपण भगवंतांच्या हरिनामामध्ये आपल्या पाप कर्माच्या बियांना भाजलं तर. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल, एखाद्या व्यक्तीवर एखादी घटना घडली तर लोक काय म्हणतात, आपलंच काहीतरी असेल कर्म. पण अशा चुकीच्या कर्मातून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपण भगवंताच्या नावाचा आश्रय घ्यायला पाहिजे. अजून काय होऊ शकतं? रिलीफ फ्रॉम अनवॉन्टेड मटेरियल डिझायर. अनवॉन्टेड मटेरियल डिझायर. In our present condition, we are slaves to any whimsical thoughts and desire. Regular chanting of the holy name can uproot the material desire and sinful tendency. नको असलेल्या इच्छा. आपल्याला बऱ्याच वेळा कळतं की माहित आहे ही गोष्ट करणं माझ्यासाठी योग्य नाहीये, ही गोष्ट शास्त्रसंमत नाहीये, समाजाला सुद्धा देखील ही गोष्ट मान्य नाहीये, पण तरी सुद्धा ती करण्याची इच्छा असते. तर अशा चुकीच्या इच्छांपासून, इच्छा खूप महत्वाचं आहे मित्रांनो. ज्या प्रकारे आपण इच्छा करणार ना, त्या प्रकारे आपण आपलं आयुष्य जगणार. तर म्हणून इच्छांवरती आपण काम करायला पाहिजे. जर आपल्या इच्छा शुद्ध असतील तर काय होईल? आपलं जीवन सुद्धा शुद्ध असेल. तर म्हणून चुकीच्या इच्छांपासून दूर राहण्यासाठी आपल्याला भगवंतांचं हरिनाम मदतीला येतं. बऱ्याच वेळा आपण बघतो, बरेच लोक शिकायला कॉलेजमधने आपल्या घरून कॉलेजमध्ये येतात, हॉस्टेलला राहू लागतात. पहिल्या इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला तो चांगला असतो, सगळं काही व्यवस्थित असतं, त्याचा अभ्यास करतो, पहिल्या इयरला चांगले मार्क्स पण मिळतात. पण हळूहळू आपण म्हणतो ना, त्याला कॉलेजची काय लागते? हवा लागते. आणि मग काय होतो? कॉलेजचे इव्हेंट, हा डे, तो डे, अमुक डे, टमुक डे, ही पार्टी, फ्रेशर्स पार्टी, हे सगळं करत करत काय होतं? तो साईड ट्रॅक होतो. आणि मग त्यातल्या त्यात अजून कोणी भेटली देवी तर मग विचारू नका काय होतं त्याच्यासोबत. नाही, झालेल्या घटना आहेत, तुम्ही सुद्धा बघितलं तुमच्या मित्रांपैकी कुणी ना कुणी असेलच असा. त्या मुलीने नाही म्हटलं म्हणून सुसाईड. ते काय, याच्यासाठी जन्म दिला आईवडिलांनी, आपल्या लहानचं मोठं केलं. अजूनही आपल्याला माहित नाही की एक लहान मूल वाढवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. मित्रांनो, विचार करा त्या आईवडिलांच्या मनावरती काय होत असेल ज्यावेळी ते बघत असेल आम्ही ज्या मुला लहानचं मोठं केलं आणि त्या एका मुलीने नाही म्हटलं म्हणून याने सुसाईड केलं. यासाठी त्यांनी जन्म दिला होता आपल्याला. तर म्हणून या सगळ्या गोष्टीपासून जर स्वतःला तुम्हाला दूर ठेवायचं असेल मित्रांनो, तर भगवंतांच्या नावाचा आश्रय घ्या. तर बघूया बेनिफिट्स. जे लोक नियमित हरिनामाचा जप करतात त्यांचा काय अनुभव आहे, त्यांनी आपापले अनुभव शेअर केलेले आहेत. आता हे माझं एकट्याचं म्हणणं नाहीये. या ठिकाणी आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित व्यक्तींचं म्हणणं बघूया, त्यांचा स्वतःचा अनुभव बघूया, ते काय म्हणतायत. या ठिकाणी हे व्यक्ती आहेत, यांचं काय म्हणणं आहे. इफ आय स्टार्ट माय डे ऑन अ स्पिरिच्युअल नोट बाय चॅन्टिंग हरे कृष्णा, आय कॅन मेक इट थ्रू द डे इन अ प्लेझंट मूड. तर हे म्हणतायत महाशय की जर रोज सकाळी सुरुवातीला मी नामजप करण्याने माझ्या दिवसाची सुरुवात केली तर संपूर्ण दिवस अगदी व्यवस्थित जातो आणि भरपूर साऱ्या गोष्टी त्या दिवसामध्ये मला अचीव करता येतात आणि एक प्लेझंट मूड, एक आनंदी भावना मनामध्ये असते. दुसरे व्यक्ती काय म्हणतात बघा. चॅन्टिंग हरे कृष्णा अँड रीडिंग ऑथोराइज बुक्स ऑन कृष्ण कॉन्शियसनेस has brought me great peace.
काय म्हणताय ते? चॅन्टिंग हरिकृष्ण मंत्र जप केल्याने काय झालं? एक मन शांती मला लाभलेली आहे. ऍक्टर लोक काय म्हणतात बघूया. तर हे कोण फेमस ऍक्टर्स आहेत? ओळखतो कोण आहे? काही जण ओळखत नसेल कदाचित. त्यांचं नाव हेमा मालिनी. तर हे सुद्धा हरिकृष्ण मंत्र जप करतात स्वतः. आणि कित्येक ऑकेजनला, जन्माष्टमीला यांनी मंदिराला भेट देऊन स्वतःचं वक्तव्य, स्वतःचं मनोगत सांगितलंय. तर काय म्हणतात बघा, लेट्स क्रिएट अ मॅजिक थ्रू द पॉवर ऑफ प्रेयर्स. लेट अस चॅन्ट टुगेदर हरे कृष्णा एंड ऑल द सफरिंग. लेट्स मेक अ व्हेरी ब्युटिफुल अँड पीसफुल वर्ल्ड. तर हरिकृष्ण मंत्र म्हणजे काय? एक प्रार्थना आहे. हरिकृष्ण मंत्राचा अर्थ काय? हरे म्हणजे काय? श्रीमती राधा राणी. कृष्ण म्हणजे भगवंत कृष्ण. हरे कृष्ण, हरे कृष्ण. तर आपण श्रीमती राधाराणी आणि कृष्ण यांना प्रार्थना करतो की कृपा करून मला तुमच्या सेवेमध्ये संलग्न करा. तर हरे कृष्ण मंत्र म्हणजे काय? एक प्रार्थना आहे. बऱ्याच वेळा लोकांना कळत नाही की भगवंतापुढे गेल्यानंतर काय प्रार्थना करावी. काही लोक तुम्ही बघितलं भगवंतापुढे जाऊन डोळे बंद करतात. त्याला कळत नाही आता काय बोलायला पाहिजे काय. बाहेर दुनियाकडे सगळ्या गोष्टी बघायच्या, त्याला नको असलेल्या गोष्टी पण बघायच्या आहे. आणि मंदिरात आल्यानंतर भगवंतांपुढे जाता भगवंताचं दर्शन सोडून काय करतो तो? झाला, लगेच युटर्न घेतो आणि चालला जातो. हे माहितच नाही की भगवंतांपुढे गेल्यानंतर आपण काय प्रार्थना करायला पाहिजे. तर हरे कृष्ण मंत्र ही काय? एक सगळ्यात बेस्ट प्रार्थना आहे. तर आपण भगवंतांना विनंती करतो की भगवंता, हे श्रीमती राधाराणी, कृपा करून मला तुमच्या सेवेमध्ये संलग्न करा. When I am stressed out, I chant. It's one thing which charge my batteries. It clears my mind and bring me back in focus. बघा, म्हणतायत की ज्यावेळी मी स्ट्रेस आउट असतो, खूप तणावपूर्ण मनस्थिती असते आणि फोकस नसतो, त्यावेळी मी हरे कृष्ण मंत्र जप करतो आणि पुन्हा एकदा माझ्या फोकसला अलाइन करतो. ते म्हणतात की ज्यावेळी मी नर्वस असते त्यावेळी सुद्धा मी हरे कृष्ण मंत्राचा जप करते. हे मोठे ऑफिसर आहे, आर्मी ऑफिसर, यांचं काय म्हणणं आहे? माय आउटलुक टुवर्ड्स लाईफ इज लॉट ब्राइटर आफ्टर स्टार्टिंग टू असोसिएट विथ हरे कृष्ण डिवोटीज अँड चॅन्टिंग द हरे कृष्ण महामंत्र. म्हणतात की माझ्या जीवनाचा एक जो आउटलुक होता, जो दृष्टिकोन होता, तो पूर्णपणे बदलला मी हरे कृष्ण मंत्र जप करायला लागलो तेव्हापासून. तर हे युनिव्हर्सिटीचे मोठे प्रोफेसर आहेत, यांचं काय म्हणणं आहे बघा. आय हॅव नोटिस दॅट चॅन्टर्स प्रोग्रेस फ्रॉम वन लेवल टू डीपर लेवल. दे बिकम मोर रिअलिस्टिक, मोर टॉलरंट अँड मोर एनर्जेटिक. जे हरेकृष्ण मंत्र जप करतात त्यांना हे सुद्धा फायदे होतात. मोर टॉलरंट, थोडी सहनशीलता वाढते. आज आपण बघतो सहनशीलता जवळजवळ 0 होत चालली आपल्याकडे. कारण आपण सगळ्या गोष्टी आपल्याला असं वाटतं की एका बटनाक्षणी झाल्या पाहिजे, पण असं होत नाही मित्रांनो. जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याचं जे सोल्युशन असतं अशा बटनासारखी आपल्याला मिळणार नाही. पण आपल्याला रिमोट बटनावर, स्मार्टफोन टच, सगळ्या गोष्टी आता एका टचने होत आहेत. त्यामुळे आपल्याला असं जीवनात येणाऱ्या समस्या सुद्धा, त्याचं समाधान सुद्धा असं चुटकीसरशी मिळालं पाहिजे, पण तसं होत नाही. कारण जीवन ही वेगळी गोष्ट आहे आणि एक टीव्ही चालू करणं किंवा कम्प्युटर ऑपरेट करणं ही वेगळी गोष्ट आहे. तर म्हणून सहनशीलता वाढते. हे मुंबईचे खूप मोठे बिझनेसमॅन आहेत, त्यांचं नाव मिस्टर मफतलाल. हे काय म्हणतात, चॅन्टिंग हरे कृष्णा हॅज हेल्प मी फेस ऑल अप्स अँड डाऊन्स इन माय लाईफ विथ ग्रेट कॉन्फिडन्स अँड पीस ऑफ माइंड. बघा, कोणाचंही जीवन नेहमी असं नसतं की सगळं काही सुरळीत चाललंय. जीवनामध्ये नेहमी काय येतात? अप्स अँड डाऊन असतात. कधी यश येणार, कधी अपयश येणार, कधी गोष्टी आपल्या मनासारख्या होतील, कधी आपल्या मनाच्या विरुद्ध होतील, कधी लोक आपल्या मनासारखं ऐकतील, कधी लोक बिलकुल ऐकणार नाहीत.
तर अशा वेळेला आपल्याला हरे कृष्ण महामंत्र मध्ये येतो. मोठे पॉप सिंगर आहेत ज्याचं नाव होतं जॉर्ज हॅरिसन. त्यानंतर ते चॅन्टिंग इज रिअली अ प्रोसेस ऑफ हॅव्हिंग रिअलायझेशन ऑफ गॉड. भगवंतांचा साक्षात करून घ्यायचा असेल तर चॅन्टिंग हरे कृष्णा हे सगळ्यात बेस्ट आहे. फोर्ड कंपनीचे मालक, फोर्ड माहिती सगळ्यांना, फोर्ड कारची कंपनी मोठी, त्यांचं म्हणणं काय बघा, आय स्टार्टेड चॅन्टिंग हरे कृष्णा मंत्रा ऑन माय बीट्स अँड स्टडिंग बुक्स चॅन्टिंग लॉर्ड कृष्णाज नेम चेंज माय लाईफस्टाईल. माझी संपूर्ण जीवनशैली बदलली हरे कृष्ण महामंत्र जाप केल्यामुळे. तर या ठिकाणी पंचतत्व महामंत्र आहे, आपण सगळ्यांनी मिळून म्हणायचं आहे. प्रत्येक हरे कृष्ण महामंत्र जपण्या अगोदर आपण पंचतत्व महामंत्र म्हणत असतो. ठीक आहे. श्री कृष्ण चैतन्य श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद. श्रीवासादि गौरभक्तवृंद. तर हे 5 व्यक्ती या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि याला आपण पंचतत्व मंत्र म्हणतो. तर हे कोण आहे 5 व्यक्ती? त्या ठिकाणी जे मिडलला उभे आहेत यांचं नाव आहे चैतन्य महाप्रभू. हे 500 वर्षापूर्वी आले होते, ते भगवान कृष्णांचेच अवतार आहेत आणि यांनीच हे हरे कृष्ण आंदोलन सुरू केलं होतं. त्यांच्या बाजूला जे आहेत ज्यांनी निळे वस्त्र घातले त्यांचं नाव आहे नित्यानंद प्रभू, म्हणजेच बलरामजी कृष्णांचे भाऊ. त्यांच्या बाजूला आहेत ज्यांना दाढी आहे ते आहेत अद्वैत आचार्य. इकडे बाजूला आलात तर तिकडे आहेत श्रीवास ठाकूर. ठीक आहे. आणि आहे नंतर गदाधर पंडित. तर यांना म्हटलं तर पंचतत्व. तर हे चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे प्रमुख अनुयायी आहेत ज्यांनी 500 वर्षापूर्वी बंगालमध्ये हे हरे कृष्ण आंदोलन सुरू केलं आणि पुढे चालून त्यांच्या अनुयायांनी आणि मग अशा प्रकारे श्रील प्रभुपादांनी आज हे आंदोलन आपल्यापर्यंत आणून दिलेलं आहे. तर म्हणून हरे कृष्ण मंत्र जप करण्या अगोदर आपण काय करतो, पंचतत्व मंत्राचं उच्चारण करतो आणि मग नंतर हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर समरी आपण काय काय चर्चा केली ते आपण बघूया. पहिल्यांदा आपण बघितलं इफेक्ट ऑफ साऊंड व्हायब्रेशन, की साऊंड किती पॉवरफुल आहे. साऊंड आपल्याला एलिव्हेट पण करू शकतो आणि आपल्याला डिग्रेड पण करू शकतो. दोन्ही गोष्टी आहे. पण आपल्याला कोणता साऊंड हवा आहे? स्पिरिच्युअल साऊंड, आध्यात्मिक साऊंड व्हायब्रेशन, ज्यामुळे आपण आपली जी स्तर आहे तो उंचावला जाईल, आपली उन्नती होईल, अधोगती नाही होणार. कारण साऊंड दोन्ही प्रकारचे आहेत. जर आपण मटेरियल साऊंड, पॉप म्युझिक किंवा या जगातले ज्या इतर चालणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल जर चर्चा करता येईल नेहमी. बघा आजकाल आपण बघतो, आपण राहतो बारामतीमध्ये पण स्मार्टफोन प्रत्येकाकडे आहे की नाही, आणि याच्यामध्ये काय चालू असतं, बरेच लोक ते न्यूज चॅनलवरती काय चाललंय ते बघत असतात. 100 ताज्या घडामोडी, आज तक, सबसे तेज. आता बघा पहिलेच्या वेळी काय व्हायचं, आपण राहायचो समजा बारामतीमध्ये तुम्ही राहत असाल तर पहिले सोशल मीडिया एवढा ऍक्टिव्ह नसल्यामुळे आपल्याकडे इन्फॉर्मेशन लिमिटेड असायची. थोडं जिल्हा राज्यस्तरावर किंवा मॅक्झिमम भारतामध्ये काय चाललंय ते आपल्याला माहित पडायचं. पण आता झालं काय, या व्यक्तीमुळे संपूर्ण जगभरामध्ये काय चाललंय ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही त्या गोष्टीची चिंता करताय ज्या गोष्टीचं तुमचं घेणं देणं नाहीये. याला म्हणतात इन्फॉर्मेशन ओव्हरलोड. म्हणजे जे मन 20 वर्षांपूर्वी ज्यावेळी सोशल मीडिया नव्हतं त्यावेळी त्याला लिमिटेड इन्फॉर्मेशन यायची. पण आता झालं काय, ते म्हणतात तेच तुमचं, त्याची कॅपॅसिटी काही वाढलेली नाहीये, तेवढंच आहे. परंतु आता तुम्ही त्याला इन्फॉर्मेशन किती देत आहे, दुनियाभराची. आता युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध चाललं आहे, त्याच्याशी आपला काही संबंध आहे का? पण आपण त्याची आपली चर्चा, मग काय होणार युद्धाचं? अच्छा मग काय केलं पुतीनने, काय केलं, अच्छा असं केलं, अरे काय आपला संबंधच काय? आणि अशा गोष्टींचे आपण टेन्शन घेतो. त्याला म्हणतात इन्फॉर्मेशन ओव्हरलोड. तर म्हणून मित्रांनो हे लक्षात घ्या. तर साऊंड व्हायब्रेशन 2 प्रकारचे असतात, एक भौतिक साऊंड, एक आध्यात्मिक साऊंड. आणि आपल्याला कोणतं साऊंड हवं आहे?
आध्यात्मिक साऊंड, ज्याच्यामुळे काय होईल, आपली उन्नती होईल, आपला मानसिक स्तर उंचावला जाईल, आपली अधोगती होणार नाही. नंतर आपण बघितलं प्रोसेस फॉर सेल्फ रिअलायझेशन. आपण बघितलं की 4 प्रकारचे युग आहेत, सत्ययुग, द्वापर, त्रेता, कली. आणि या 4ही युगांमध्ये भगवत साक्षात्कारासाठी एक वेगवेगळा मार्ग सांगण्यात आलेला आहे. तर आपण बघितलं सत्ययुगामध्ये काय मार्ग होता, कुणाला जर भगवत साक्षात्कार करून घ्यायचं असेल तर मेडिटेशन, है ना, 60,000 वर्ष तपश्चर्या करायची. पण आता ते शक्य नाहीये. वेळ कुणाकडे, जंगलात जायचं म्हटलं जंगलच नाहीये, सगळे सिमेंटची जंगले झाली आहेत. आणि जंगलात गेलो तरी आपण राहू शकत नाही. आपल्याला सवय तरी आहे का? आपल्याला जाताना सगळे पहिले चौकशी करावी लागते, तिथे रूम आहे ना, गरम पाणी आहे का, खाण्याची व्यवस्था आहे का, सगळं काही पहिलेच चौकशी करावी लागते. कारण आपण राहू शकत नाही, आपल्याला सवयच नाही जंगलात राहणे. तर जंगलात जाणं सोडा, तपस्या जंगलात जाऊन करायची, हे कसं शक्य आहे? तर मग आपल्यासाठी ते शक्य नाही आहे. नंतर दुसऱ्या युगामध्ये काय होतं, यज्ञ करायचे मोठमोठे, ते पण आपण करू शकत नाही. सामग्री भेसळयुक्त, ब्राह्मण अपात्र, मग काय यज्ञ करणार आपण, तर तेही करू शकत नाही. नंतर पुढचं युग आलं, त्याच्यामध्ये काय करायचे, मोठमोठे मंदिर आणि भगवंतांच्या अर्चा विग्रहांची पूजा करायची, सेवा करायची. पण आता त्यासाठी आपल्याकडे तेवढी शुद्धता आहे का? काही काही लोक आठवड्यातून एकदाच आंघोळ करतात. हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी महिन्यातनं एकदा कपडे धुतात. याला म्हणतात शुद्धता. आपला शुद्धेचा स्टँडर्ड तो आहे. मग धुतले ना कपडे, कधी, महिन्यातनं एकदा. तर आपण काय वर्षिप करणार भगवंतांनी? आणि म्हणून मग कलियुगामध्ये काय मार्ग सांगितला गेला, भगवंतांच्या पवित्र नावाचा जप. त्यासाठी कसलाही नियम नाही आहेत. आणि आपण बघितलं की हरे कृष्ण मंत्र विशेष काय आहे, ब्रह्माजींनी सांगितलं की सगळं वेदांचं मी अध्ययन केलं आणि त्या अंती हा माझा निष्कर्ष आहे की हा जो 16 अक्षरांचा महामंत्र आहे हा बेस्ट आहे कलियुगातल्या लोकांसाठी विशेष करून. आणि म्हणून आपण हरे कृष्ण मंत्राचा जप केला. नंतर आपण बघितलं सायंटिफिक स्टडी. सायंटिफिक स्टडीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे लोकांनी रिसर्च केला, सायंटिस्टने, ज्या लोकांनी नियमितपणे हरे कृष्ण मंत्राचा जप केला त्यांची जी स्ट्रेस लेवल आहे, डिप्रेशन लेवल आहे, ती मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. कसल्याही गोळ्या न खाता, कसलीही सायकॅट्रिक ट्रीटमेंट न घेता. मग अजून काय पाहिजे आपल्याला? नंतर आपण बघितलं बेनिफिट्स ऑफ चॅन्टिंग हरे कृष्ण. आपला फायदा काय? बघा, देवाचं नाव आपण घेतलं, देवाचा त्यामध्ये काही फायदा आहे का? जसं युट्यूबमध्ये जर तुमचे व्ह्युअर्स वाढले, तुमचा फायदा असतो त्याच्यामध्ये. म्हणून प्रत्येक युट्यूबच्या व्हिडिओच्या शेवटी तो म्हणत असतो, काय म्हणतो, प्लीज शेअर, लाईक, सबस्क्राईब. कारण त्याला माहिती सबस्क्राईब केल्याशिवाय त्याला पैसे नाही मिळणार, त्याचे व्ह्युअर्स वाढले पाहिजे. पण तो भगवंताचे तसं आहे का? भगवंताचं नाव घेतलं, भगवंतांना काही फायदा नाही त्याच्यामुळे. आपला फायदा आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. म्हणून केवळ स्वार्थापोटी का होईना, केवळ आपल्या भल्यासाठी एक गोष्ट सगळ्यांना चांगली समजते, काय, स्वतःचा स्वार्थ. तर मी म्हणेल स्वतःच्या स्वार्थासाठी तरी आपण भगवंताचं नाव घ्यायला पाहिजे. आणि हे आपलं फर्स्ट सेशन आहे. आपलं जे दुसरं सेशन असणार आहे संध्याकाळी, त्यामध्ये आपण बघू आपल्या इतिहासामध्ये असे कित्येक उदाहरण आहेत. त्यातली काही उदाहरणं आपण घेऊ. कारण केस स्टडी लागतात ना. तुम्ही म्हणाल पूर्वी तुम्ही सांगतात, पण याच्या अगोदर कोणी प्रोसेस अवलंबन केलं आहे का याचं? का आम्हीच पहिले होतं, आमच्यावरच प्रयोग करताय? नाही, याच्या अगोदरही भरपूर लोकांनी हे जे भगवंताचं पवित्र नाव आहे याचा आश्रय घेऊन या मनुष्य जन्माचं सार्थक केलंय. तर सगळं काही आपल्या फायद्याची गोष्ट आहे मित्रांनो. तर म्हणून आपण हरे कृष्ण मंत्राचा जप केला पाहिजे. ठीक आहे, आता आपण इतक्या वेळेपासून बोलत आहोत, तर आपण आता सगळ्यांनी मिळून एक माळा हरे कृष्ण मंत्राची जप करायची. कॉमन सगळे एकत्र आपण बोलूया. आणि एक माळ, फक्त 10 मिनिट लागतात मित्रांनो, जास्त वेळ नाही.
बघा, भगवंताने आपल्याला 24 तास दिले. 24 तासापैकी आपण भगवंतांसाठी एक अर्धा तास नाही देऊ शकत? रोज जरी तुम्ही फक्त अर्धा तास दिला, 4 माळा होतात अर्ध्या तासामध्ये. तर तो कसा करायचा जप, ते आता आपण एक प्रॅक्टिकल घेऊया. कारण आपण बऱ्याच वेळापासून चर्चा करत आहोत, पण तो कसा करायचा ते मात्र शिकणं आवश्यक आहे. प्रभू, तिकडे आपल्याकडे जप बीड्स आहेत, ते घेऊन या. ज्यांच्याकडे जप माळ नसेल त्यांना ते आपण देऊया. तर आपण बघितलं दोन, एक आहे नामसंकीर्तन, एक असतात जप. नामसंकीर्तन म्हणजे काय? मगाशी आपण ज्यावेळी एकत्र आलो आणि सगळ्यांनी आपण मिळून हरे कृष्ण मंत्राचं उच्चारण केलं, त्याला म्हटलं जातं संकीर्तन. म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन ज्यावेळी भगवंतांच्या नावाचं उच्चारण करतात मोठ्याने, त्याला म्हटलं जातं संकीर्तन. तुकाराम महाराज म्हणायचे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्म जन्मांतरीचे. आपण मगाशी बघितलं ना की पापमय कृत्यापासून देखील आपल्याला मुक्ती मिळते. तर म्हणून आपण या ठिकाणी बघतो आहोत कशा प्रकारे की आपल्या इतिहासामध्ये कित्येक साधू मुनी ऋषी यांनी सुद्धा वारंवार आपल्याला सांगितलंय की बाबांनो, भगवंतांच्या नावाचा जप करा. तर अर्षद प्रभू सगळ्यांना वाटतील एक एक जप माळ, आणि मग मी तुम्हाला सांगेल कशा प्रकारे आपण नामजप करायला पाहिजे. तर आपण संकीर्तनाची चर्चा केली, ज्यावेळी एकापेक्षा जास्त वेळी जास्त जण एकत्र येऊन भगवंताच्या नावाचं मोठ्याने उच्चारण करतात. आणि दुसरं आहे जप. जप म्हणजे काय? एका माळेवरती आपण स्वतःचा आवाज ऐकू येईल एवढ्या मोठ्याने की सगळ्या बाजूच्या लोकांना डिस्टर्ब होईल. कळलं? सॉफ्टली. आता आपण एकत्र करणार आहोत त्यामुळे थोडा आवाज मोठा असेल, परंतु इतर वेळे आपण एवढ्या मोठ्याने जप केला पाहिजे की आपलं स्वतःच बोलणं आपल्याला स्वतःला ऐकायला आलं पाहिजे. बस तेवढंच. तेवढ्या आवाजाची तीव्रता असली पाहिजे, त्यापेक्षा कमी नाही. काही लोक एकदम सॉफ्ट, म्हणून त्यांना झोप लागते, त्यांना कळत नाही की काय झालं त्यांच्यासोबत. तर म्हणून आपल्याला ऐकायला येईल त्या आवाजामध्ये आपण जप करायचा आहे. बॅग नका देऊ, बॅग नंतर देऊया. आता सध्या सगळ्यांना एक एक माळ द्या. तर एका माळेमध्ये 108 मणी असतात. तर अशा प्रकारे तुम्ही माळ होल्ड करू शकतात. माळ ही पवित्र असते म्हणून इकडे तिकडे जमिनीला लागू नये याची आपण थोडी काळजी घ्यायची आहे, म्हणून अशा दोन्ही हातामध्ये तुम्ही धरू शकतात. इथे या ठिकाणी कृष्णमणी असतो, याला कृष्णमणी म्हटलं जातं. तो मिडलला मणी आहे, ज्याच्यावरती थोडस वरती सफेद रंगाचा धागा आहे बघा. तिथून आपण माळेला सुरुवात करत असतो. आणि कशा प्रकारे होल्ड करायची माळ? अशा प्रकारे दिसते. हे आपले 3 बोट आहेत, या 3 बोटांवरती माळ आपण धरायची आहे. आणि मग त्याच्यानंतर हा अंगठा इथे असणार आहे. आणि ज्यावेळी आपण एक हरे कृष्ण मंत्र उच्चारण करणार पूर्ण, जसं हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, एक मणी आपण मागे घ्यायचा आहे. पुन्हा एकदा हरे कृष्ण मंत्र म्हणणार, मंत्र पूर्ण झाल्यानंतर एक मणी मागे घेणार. अशा प्रकारे आपण एक माळ पूर्ण करतो. अशा प्रकारे आपण खेचत जाणार आणि ती माळ मग अशा प्रकारे पूर्ण होऊन या ठिकाणी पुन्हा एक 10 मणी या ठिकाणी येणार. मी काही जणांना बघितलं ते अशा उलटी माळ करतात. असं नाही करायचंय, तुमच्याकडे खेचायचं. मणी स्वतःकडे खेचायचं आहे, उलटा नाही. काही जण करतात असं, म्हणून पहिलेच मी सांगत आहे. आणि हे जे बोट आहे हे आपण माळेला स्पर्श करत नाही, कारण या बोटाने आपण नेहमी दोषारोपण करत असतो. तुम्हाला जर कुणाचा दोष दाखवायचा असेल, आपण कोणतं बोट पुढे करतो? असं करतो कधी? तुझ्यामुळे झालंय, तू असा आहेस, तू तसा आहेस, तुझ्यामुळे घडलं. तर नेहमी दोषारोपण करायला हे बोट तयार असतं. तर म्हणून हे बोट आपण माळेला स्पर्श करत, म्हणून याला दूर ठेवतो. आणि म्हणून हे जे तुम्ही थैली बघितली जपमाळ, याचा उद्देश काय आहे की माळ इकडे तिकडे इतर ठिकाणी लागू नये म्हणून. आणि या समोरच्या बाजूला या ठिकाणी एक छेद असतं, तिथे आपण हे बोट ठेवत असतो.
अशा प्रकारे. तर जप तुम्हाला थैली नंतर दिली जाईल, कारण आता पहिली वेळ म्हणून तुम्हाला थोडं अवघडल्यासारखं होईल, तर जर तुम्ही त्यामध्ये माळ टाकली तर, म्हणून आपण अशा प्रकारेच करूया. ठीक आहे, सगळ्यांनी आता म्हणायचं माझ्या मागे, जय श्री कृष्ण चैतन्य जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. श्रीवासादि गौर भक्तवृंद. हा कोणता मंत्र आहे? पंचतत्व मंत्र आहे, बरोबर. हा मंत्र म्हटल्यानंतर मग आपण आपल्या माळेला सुरुवात करायची. ठीक आहे, आता आपण सगळे सोबत म्हणणार, पण माझ्यासोबत म्हणण्याचा प्रयत्न करा. एकदम जोरात जाऊ नका, एकदम स्लो पण जाऊ नका. ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे राम राम हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे
हरे कृष्णा 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे हरे कृष्णा 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 हरे राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे. चला ऑलमोस्ट सगळ्यांचा झाला असेल अशी अपेक्षा करतो. कोणाची बाकी आहे माळा? माळा असं कमी असेल तर करून पूर्ण करून घ्या. जनरली जर सुरुवातीला तुम्ही कधी केला नसेल तर थोडा जास्त वेळ लागतो, 10 मिनिट लागू शकतात, 10-12 मिनिट. पण जर तुम्ही रेग्युलर करायला लागले तर मॅक्झिमम 7 ते 7.5 मिनिटामध्ये तुमचा एक माळा होते. म्हणजे 15 मिनिटात 2 आणि अर्ध्या तासामध्ये 4 माळा तुमच्या होतात. तर दिवसाला फक्त 4 माळा करायच्या तुम्हाला. सकाळी करा 2, संध्याकाळी करा. आणि विषय म्हणजे कसलाही नियम नाही. असं नाही की तुम्ही सकाळी अंघोळ केल्यानंतरच माळा करायला पाहिजे किंवा सकाळच्या पहाटेच माळा करायला पाहिजे, नाही. दिवसा जेव्हा मिळेल तेव्हा वेळ. पण तरी जर सकाळी केलं तर अजून चांगलं. म्हणून आपण बघतो आपल्या कल्चरमध्ये जे आध्यात्मिक कार्य असतात ते सकाळी होतात की रात्री होतात? सकाळी होतात. पार्टी कधी होते? सकाळी होते पार्टी 5 वाजता की रात्री 12 वाजता? रात्री, है ना? तर आध्यात्मिक कार्य जे असतात ना, कधी पण पहाटेच्या पारी केलेले चांगले असतात. काकड आरती कधी असते? रात्री 8 वाजता? 5 वाजता, है ना? तर म्हणून जर त्यातल्या तर आपण जर सकाळी जप केला उठल्यानंतर सकाळच्या पहारे तर अजून तुम्हाला फायदा मिळेल. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही स्वतः अनुभव करा. म्हणतात ना, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास. ऍडव्हर्टाइजमेंट ऐकली? तुम्ही स्वतः अनुभव करा. पण प्रोव्हाइडेड जसं मी सांगितलं, जसं प्रभुपादांनी आपल्याला शिकवलंय तसा जप करा. कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता किंवा एखादा पॉईंट नाही समजलेला, काही क्लॅरिफिकेशन हवं असेल आपल्याला एखाद्या मुद्द्याबद्दल तर ते पण विचारू शकता. येस रोजी, त्याच्याबद्दल थोडी माहिती हवी होती. तर यामध्ये ना आपण बघितले 5 व्यक्ती आहेत, है ना? जय श्री कृष्ण चैतन्य म्हणजे चैतन्य महाप्रभू, जे कृष्णांचे अवतार आहेत, है ना? त्यांना 500 वर्षापूर्वी भगवंत आले होते आणि एका भक्ताच्या रूपामध्ये आले. बघा, भगवंतांनी भगवद्गीता सांगितली, पण ती भगवद्गीता जीवनामध्ये कशी अप्लाय करायची किंवा नामजपाचा उल्लेख भरपूर शास्त्रामध्ये आपण बघितला. ब्रह्मांडपुरामध्ये पुराणातला आपण एक श्लोक बघितला, कली संतर उपनिषद त्यामधला आपण एक रेफरन्स बघितला. तर असं भगवंतांनी अगोदर सांगितलंय, पण नुसतं थेअरी देऊन होतं का? नाही होत. म्हणून प्रॅक्टिकल देण्यासाठी भगवंत स्वतः येतात.
तर म्हणून चैतन्य महाप्रभू आले स्वतः हे दाखवण्यासाठी की कशा प्रकारे आपण भगवंतांच्या नावाचा जप केला पाहिजे. म्हणून चैतन्य महाप्रभू आपल्याला त्यांच्या जीवनीतून, त्यांच्या जीवनचित्रातून सांगतात की कशा प्रकारे आपण जप केला पाहिजे. तर 5 व्यक्तीत पहिला आहे श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद. नित्यानंद प्रभू म्हणजेच बलरामजी आहेत. जेव्हाही भगवंत येतात, भगवंत एकटे येत नाही, भगवंत त्यांच्या पार्षदांसोबत येतात. तर नित्यानंद प्रभू हे कोण आहेत? बलरामजी आहेत. प्रभू नित्यानंद श्री अद्वैताचार्य. तर अद्वैताचार्य कोण आहेत? अद्वैताचार्य हे महाविष्णू आणि सदाशिव यांचे अवतार आहेत. शंकर भगवान, बरोबर. तुम्ही कधी बघितलंय शंकरांचा फोटो कसा असतो? शंकरांचा जनरल फोटो तुम्ही बघितला सर कुठे? दुकानामध्ये का कुठे? कोणत्या पोज मध्ये असतात शंकर भगवान? बसलेले. कसे बसलेले असतात? मेडिटेशन मध्ये असं ना. तर शंकर भगवान सुद्धा राम नावाचा जप करतात. कोणत्या नावाचा? राम नावाचा जप करतात. तर तेच